युतीचं नियोजन तुमच्यामध्ये काय झालं देवेंद्रजी, इकडे काय झालं, आपण महायुतीचं गणित नीट केलं बरोबर. आपण ठरवलं आपले तिघांचे आले पाहिजे, यांना याच्यामध्ये कोणी किती मतं घ्यायची, कोणी कोणाला पाडायचं, हे आपसामध्ये सुरू झालं. महाविकास आघाडी तिथंच बिघाडी झाली. अरे आता काय आहे, आता लाडकी बहीण ही आपली लाडका भाऊ, आता लाडका भाऊ योजना काढा म्हणाला कोणीतरी. अरे सख्या भावाला कधी जवळ केलं नाही, आता ते म्हणाले लाडका भाऊ काढा. लाडका भाऊ पण आम्ही काढला विजयराव. 10,000 पर्यंत सुशिक्षित बेरोजगाराला अप्रेंटिसशिप देणार दर महिन्याला. डिप्लोमा होल्डरला 8,000 आणि वर्षाला 10 लाख. जे बेरोजगार लोक आहेत त्यांना दर महिन्याला स्टायपेंड देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता या विकेट अशा तुमच्या जातच जाणार. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, तुम्ही मगाशी म्हणाला सुडाचं राजकारण. अरे तुम्ही 2.5 वर्षामध्ये किती सुडाचं राजकारण केलं. या ठिकाणी नुसतं मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बोलल्यानंतर त्या नारायण राणेंना जेवणाच्या ताटावर उठवून त्यांना अटक करायचं काम केलं. हनुमान चालीसा वाचणाऱ्या त्या नवनीत राणा, रवी राणा कुठे गेला, 12 दिवस देशद्रोहाचं कलम लावून तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं. कंगना राणावतचं घर तोडलं, 80 लाख रुपये महापालिकेचे कोर्टाच्या वकिलाची फी भरली त्याच्यात. अर्णब गोस्वामीला आतमध्ये घातलं, त्या राहुल कुलकर्णीला आतमध्ये घातलं.